नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो बघा, आज मी बनवणार आहे सर्वांची आवडती भाजी, बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहे। आता मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे, त्यात मी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे। आता लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। चार मी मोठे बटाटे उकडून घेतले आहे। बघा, हे आता चांगलं परतून झालं आहे, तर त्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा। वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी, परत पुरी बरोबर पण पुरी भाजी अशी करू शकता तुम्ही, खूप टेस्टी बनते। कांदा पण चांगला परतून झाला आहे, तर आता टोमॅटो टाकून घेते। यात तुम्हाला टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, फक्त कांद्यावरती पण करू शकता ही भाजी तुम्ही, छान लागते तशी पण। कोणती पण भाजी बनवताना आहे ना, त्यामध्ये तेल चांगलं कडकडीत तापून मगच फोडणी करायची, मग भाजी छानच बनते। मीठ टाकून घेतलं आहे आणि नंतर हळद टाकून घेतली। हळद जर आधी आपण टाकली ना, हळद करपते, म्हणून हळद थोडीशी लास्टलाच टाकायची। आणि आता मी यामध्ये टाकून घेते हे बटाटे, आणि त्यावर मी कोथिंबीर पण टाकली आहे थोडीशी। एकदम झटपट होणारी आणि खूप टेस्टी भाजी आहे। अशा प्रकारे तर तुम्ही बनवून बघा, मस्त लागते। पुरीबरोबर तर एकच नंबर लागते ही भाजी, आणि वरण भाताबरोबर पण तोंडी लावण्यासाठी। आता फक्त 2च मिनटं हिला झाकून ठेवायचं आहे, मग आपली भाजी रेडी। कशी वाटली तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बघा, बनली आहे आपली झटपट अशी बटाट्याची भाजी। थँक्यू सगळ्यांना।